शुभ दुपार मंडळींनो. कोकणात आलो आहे, गावी आलो आहे आणि 4 दिवस झाले गेली काय पाऊस नाही, काय नाही, चांगलं ऊन पडलं आहे. तर थोडासा संडे रविवार म्हटलं तर थोडासा एन्जॉय करण्याचा दिवस आणि थोडंसं एका ठिकाणी आलो होतो आम्ही मित्राचे इथे. तिथे बाग केली, त्याने झाडं लावली चंदनाची, काजूची, सागाची. तिकडे थोडं साफसफाईचं काम होतं, कामगार लावलेत त्याने तिकडे. आणि म्हटलं चला आता चिकनचा बेत करूया. आज संडे, एन्जॉय करण्याचा दिवस, सुट्टी आहे आज, त्यामुळे थोडंसं म्हटलं चला एन्जॉय करूया. तर इकडे बघा, इकडे चिकन शिजतं आपलं, चुलीवरचं चिकन. आपण मुंबईमध्ये म्हटलं तर लगातार आपण सगळं गॅसवरती सगळं जे जेवण करतो, चिकन करतो, पण ते चुलीवरचं चिकन आणि ते शिजतं आणि ते त्याची चव, चुलीवरच्या जेवणाची चव ती एक वेगळीच असते. अशा प्रकारे ते चुलीवरचं चिकन शिजत आहे. एक तुम्हाला ताट दाखवतो बघा, कशी उकळी आले, एक नंबर सुगंध तर काय विचारूच नका, एक नंबर सुगंध सुटला चिकनला. त्या मसाला बिसाला एकदम परफेक्ट बसला आहे. आणि अशा प्रकारे बाग आहे वरती बघा. साधारण 1-1.5 एकरामध्ये आम्ही एक लागवड केलेली आहे इथे झाडांची. खालच्या बाजूला तिकडे पर्या आहे, आपण पर्या बोलतो ना, तर तिकडे तो वाहतोय. त्या पर्याचा आवाजही तुम्हाला येत असेल, पाणी भरपूर असतं त्याला. सगळे कामगार तिकडे वरती काम करत आहेत आणि मी इथे खालती एकटाच आपलं चिकन शिजवतोय. माझा धूर निघाला चिकन शिजवताना कारण लाकडं वली होती, ती पेटत नव्हती. फुंकर मारून 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 कंटाळलो अक्षरशः. हे सगळे मसाले त्याचे त्यात शिजलं तर 10 मिनटामध्ये शिजत. इकडे पाव आणलेत, पाव तुम्हाला दाखवतो. ए बघा, चिकन सोबत खायला पाव आणलेले, पावाच्या लाद्याच आहेत तिकडे. साधारण 70 पाव आहेत. वातावरण पण थोडं चांगलं आहे, कारण 4 दिवस एवढा पाऊस पडला, भरपूर पाऊस पडला कोकणामध्ये. सगळीकडे पाणी, पूर, चिक्कार पाणी होतं. आणि त्यानंतर तो गायब झाला, त्याने अचानक त्याने ऊन टाकलं आहे 4 दिवस. बघा म्हणजे पाणी पण नाही आहे, पाणी पण तिथे साचलेलं दिसत नाही आहे. एवढा पाऊस पडत सुद्धा ते पाणी कुठे गेलं बघा. जमीन बघा, एकदम सुकी खट जमीन दिसते. मग पडलेला 4 दिवस एवढा मुसळधार पाणी, पूर आलेले, सगळं आलेलं. मग तो पाणी गेलं कुठं हाच प्रश्न आता पडतोय. आणि नेमका लावणीच्या वेळेलाच पाऊस गायब झाला आहे. लोकांनी भात पेरलेला, आवण आलं आहे चांगलं, आणि लावणीच्या वेळेलाच पावसाने दांडी मारलेली आहे. लोक आता परत पावसाची वाट बघतायत. हिरवंगार, एकदम स्वच्छ ऑक्सिजन त्यात, एकदम स्वच्छ ऑक्सिजन एकदम मिळतं इकडे चांगलं. हिरवंगार सगळीकडे आहे. चारही बाजूला बघितलं तर संपूर्ण हिरवंगार आहे त्यात. तर मंडळीनं चला, तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतोय. ओके, बाय, टेक केअर.